हाय फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही सगळे? तर आज आपण एक हेल्दी आणि टेस्टी नाश्ता बघणार आहोत. तर तुम्ही मुलांना बनवून देऊ शकता डब्यामध्ये, किंवा आपण असं बनवून फ्रीजमध्ये 4-5 दिवस आपण स्टोअर पण करू शकतो. त्याच्यासाठी मी एका भांड्यात पाणी उकळत ठेवलं आहे आणि त्या पाण्यात 20 ते 25 पालकाची पाने टाकलेत, 1 वाटी मटर टाकले आणि आपण हे 2-3 मिनिटं बॉईल करून घेणार आहे. हे बॉईल कारण आपण त्याची पेस्ट करणार आहोत, म्हणून मी याच्यासाठी बॉईल करणार आहे. जर तुम्हाला बॉईल नसेल करायचं तर तुम्ही फक्त वॉश करून चांगले जर मिक्सरमध्ये पेस्ट करून घेऊ शकता. हे बघा, आणि हे मी आता थंड करून घेणार आहे आणि मिक्सरच्या भांड्यात थंड केल्यानंतर हे टाकून त्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या टाकणार आहे. जर अद्रक लसूण तुमच्याकडे पेस्ट नसेल तर तुम्ही याच्यामध्येच टाकली तरी होऊन जाईल. चांगली पेस्ट करून हे मी आता ग्राइंड केलंय. याची मस्तपैकी अशी पेस्ट रेडी करून घेतली आहे बघा. मुलं कधी-कधी पालक वगैरे खाण्यासाठी आपला मना करतात, तर या पद्धतीने तुम्ही त्यांना बनवून दिलं तर ते नक्कीच खातील. याच्यामध्ये 1 कांदा मी बारीक चिरून टाकलेला आहे. हे बघा, 1 कांदा मी बारीक करून टाकलेला आहे. त्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकते 1 चमचा. अजून तुम्हाला भाज्या कोणत्या पाहिजे असतील तर तुम्ही किसून वगैरे टाकू शकता. इथे मी 1 चमचा लाल तिखट टाकले. अर्धा चमचा याच्यामध्ये गरम मसाला टाकलाय. इथं मीठ चवीनुसार टाकलेलं आहे मी. 1 चमचा धने जिरे पूड टाकले मी इथे. आणि इथे थोडं पाववाटी मी इथे राईस फ्लोअर म्हणजे तांदळाचं पीठ टाकलं. राईस फ्लोअर टाकल्यामुळे ते आपले कुरकुरीत पण होईल आणि टेस्टी पण होईल. आणि इथे 1 वाटी आपण बेसन टाकलंय. आणि हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेणार आणि याचा मस्तपैकी एक गोळा तयार करून घेणार आहे. यात पाणी ॲड करू नका, कारण आपलं पालकचं पाणी आहे, त्याच्यामुळे त्याच्यात आपल्याला मस्तपैकी मळून घ्यायचं आहे. वरून पाणी टाकण्याची आपल्याला गरज लागत नाही. नाही बघा, मस्तपैकी आपला गोळा तयार झालेला आहे. जर तुमच्या हाताला चिकटत असेल तर थोडं तेल घ्या आणि आपण गोळा तयार करून घेऊ शकतो. हे बघा, 1 स्पून ऑइल घेऊन तुम्ही असं गोळा तयार करू शकता. याचे तुम्ही पाहिजे तर छोटे-छोटे कटलेट करून असे शॅलो फ्राय पण करू शकता. पण इथे मी ते उकळून घेणार आहे. त्याच्यासाठी एका भांड्याला मी तेल लावलंय छोट्या प्लेटला आणि हे पसरून घेणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने पसरून घेणार आहे आणि त्याच्यावर मी सफेद तीळ ॲड करणार आहे. थोडेसे सफेद तीळ टाकून आणि हे आपण मी 10-15 मिनिटं एक भांड्यामध्ये पाणी ठेवून बॉईल करायला ठेवलं होतं. हे बघा, इथं बॉईल आले आणि ह्याच्यामध्ये हे प्लेट आपण ठेवून 15 ते 20 मिनिटं ही बॉईल करून घेऊया. बॉईल केल्यानंतर काढून मी थंड करून घेतले बघा, मस्त. आणि याचे आपल्याला हवे त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकता आणि हे कट करून तुम्ही एका डब्यात भरून फ्रीजमध्ये जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा फ्राय करून खाऊ शकता. हे तुम्ही शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय हे दोन्हीपैकी कसेही करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही मुलांना डब्यात चपातीबरोबर किंवा असं ह्याच्याबरोबर आपण देऊ शकता, किंवा नुसतेच सॉसबरोबर जरी खायला दिलं तरी टेस्ट आहे. इथे मी तेल गरम करून घेतलंय आणि त्या तेलामध्ये आपण या डीप फ्राय करून घेणार आहे. जर तुम्हाला शॅलो फ्राय करायचं असेल तर शॅलो फ्राय पण करू शकता. बघा, इथे मी 2 मिनिटं मस्त अशा मीडियम हाय फ्लेमवर त्या कुरकुरीत फ्राय करून घेणार आहे.